तर सुहाना सीसी या ठिकाणी आपण त्यांच्या विरोधामध्ये बघतोय. गोलंदाज सज्ज आहेत समोर. स्वप्नील चाटे, मिस्टर केज. पहिला चेंडू आहे. थोडीशी मनगटाची ताकद दाखवली. धाव मिळणार नाही त्या ठिकाणी जावेद भाई आहेत. अतिशय परफेक्शन आपण त्यांचं शतकक्षरामध्ये बघितलंय. धाव मिळणार नाही. बघूया फरीद लाल आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल पूर्ण करतायत. दोन धावा आहेत बघा धावफलकावर. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. अशोक बांदे बिटवीन द गॅप खेळलेला आहे यावेळेस. एक तंत्रशुद्ध आणि चमत्कारिक चौकार स्वप्नील यांच्या बॅटीतून. 6 धावा बघू शकता आपण त्या ठिकाणी धाव फलकावर पूर्ण होणार आहे. एकीकडे शनी प्रतिष्ठान संघ आहे बघा. रेस मॅच संघ जिवंत आहे. जिंकणं गरजेचं असेल तर यावेळेस आपण सुहाना संघ बघतोय दुसऱ्याच्या भरोश्यावर आहे. परंतु क्रिकेट महत्वाचं आहे बघा. या ठिकाणी खेळाडूंना स्वतःची उपयुक्तता दाखवायची आहे. स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे. ओहो यावेळेस चेंडू बघा आणि त्यानंतर अपील सुद्धा आपण बघू शकता. कमालीची गोलंदाजी. अशोक या ठिकाणी गोलंदाजी करतायत. प्रथम षटक पहिलं षटक हाताळलं गेलं. थोडस नियोजनबद्धता आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. एक प्लॅनिंग स्वप्नील चाटे यांच्या विरोधामध्ये आखलेलं आहे. त्यानुसार या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षण केले जाते. नियोजनबद्ध सामना असणार आहे. दोन्ही संघ पॉवरफुल आहे. बिग बॅटल ऑफ क्रिकेट या ठिकाणी होईल. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. खासदार चषक 2025. हा स्वप्नील चाटे क्लिअर करतील. रणो बारकुल आपण बघू शकता. दूरवर राहणार आहे चेंडू. 1-2 का 4 होतोय. चौकारानं होणारी षटकाची समाप्ती. एक षटका अखेर. धाव फलकावर अशोक 10 धावा खर्च करतायत. तर दुसऱ्या षटकासाठी कोण येणार आहे हे देखील अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला कळणार आहे. चला चला वेळ वाचवा. चला टीम मीटिंग नकोय. 5 सामने घ्यायचे आपल्याला. टीम मीटिंग नकोय आज. फरीद लाला जाऊया मैदानात. अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न. प्रणव बारकुल. कमी गतीचा चेंडू परंतु ॲक्युरेट चेंडू. राईट ऑन बिझनेस एरिया. एक
खेळपट यावेळेस बघा लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला फटका आहे. चेंडू गेलेला नो बॉल. इट्स अ नो बॉल आणि त्यानंतर येणारा चौकार. नो बॉल दिला गेला. त्यानंतर आपण त्या ठिकाणी बघितलं चौकार जो फरीद लाला यांच्या बॅटीतून आलेला आहे. खराब चेंडूला त्या ठिकाणी शिक्षा दिल्या गेली, जागा दाखवल्या गेली आणि त्यानंतर फ्रीडचा इशारा मैदानाच्या आतमधून दिला जातोय. हो दुसरा नो बॉल आहे. दुसरा नो बॉल आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी या सामन्यात आता प्रणव बारकुल यांना गोलंदाजी करता येणार नाही या सामन्यात. गोलंदाजीसाठी येत आहेत किरण सारोख. किरण सारोखच आहे ना? हा किरण सारोख सर आहेत. तर बघूया गोलंदाजी जर बघितले तर गोलंदाजीमध्ये थोडासा बदल आहे या ठिकाणी. उर्वरित आपण बघू शकता जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. चला चला योग्य तो निर्णय घेतील अंपायर. पंच योग्य तो निर्णय घ्या आणि हा प्रश्न निकाली लावा. तर या ठिकाणी किरण सारोख सर गोलंदाजीसाठी मात्र येत आहेत आणि त्यांच्या समोर जर बघितलं तर फरीद लाल आहेत. फ्रीडचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये आणि नॉन स्ट्राईक एंडवर स्वप्नील साठे मिस्टर केज. 16 धावा फलक बरं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. बघूया पहिला चेंडू आहे. हो थोडीशी दिशा खराब आहे बघा यावेळेस डाव्या ठिकाणी चेंडू टाकला आहे. चला अवंतरची घोषणा करतील पंच. चेंडू मात्र खराब आहे. फ्रीड चालू असेल. एक धाव मिळाली. 17 धावा फलकावर आहे. हो इन स्विंग. फ्रीडच्या चेंडूवर यावेळेस फरीद लाला याला मात्र बांधून ठेवलंय, बंदिस्त ठेवलंय. बिंदी गेंद डॉट गेंद मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्यानंतर थोड्याशा हालचाली सुद्धा केल्या जात आहेत. चांगला चेंडू आहे.
बघूया चर्चासत्र देखील मैदानाच्या आतमध्ये पार केले गेलेले. प्रथम गोलंदाजी घेताना शनी प्रतिष्ठान के ज्या संघ त्यांच्या विरोधामध्ये सुहाना. पुढे सरसावले, यावेळेस आक्रमण केलंय, इनफिल्डला क्लिअर केला आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. चौकार. कोणता नावा द्यायचा का? बघूया स्विचचा प्रयत्न आहे. फरीद लाला यावेळेस मात्र रिव्हर्सच्या प्रयत्नात होते. चेंडू बॅटीवर आलेला नाही. अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू आहे बघा. मैदानाच्या आत आपण बघू शकता 21 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. किरण सारोख स्पर्धेत पहिल्यांदा गोलंदाजी करतायत. आज त्यांना संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं देखील केलेलं आहे. चांगली गोलंदाजी करतायत. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका प्रणव बारकुल यांच्या माध्यमामध्ये चेंडूला परतवलं गेलंय आणि त्यानंतर एक सिंगल आणि धावफलक एकच्या मदतीने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे, षटक क्रमांक 2 आपण बघतोय. त्याला जागा बनवत असताना मात्र यावेळेस शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर पलीकडे, अगदी येतोय चौकार आणि या चौकारासह षटक या ठिकाणी संपलं जाईल. 2 षटकानंतर धावफलकावर आहेत 26 धावा. आघाडीचे गोलंदाज आलेत बघा यावेळेस अशोक आणि आघाडीचेच फलंदाज त्यांच्या समोर फरीद लाला. आडव्या हाताने खेळलाय चेंडू. काऊ कॉर्नर मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आहे. चेंडू रिटर्न केला जाईल. त्या ठिकाणी सिंगल आहे. सुरुवात चांगली मी म्हणेल. एक धाव या ठिकाणी खर्च झाले आणि एका धावेने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतंय 27 धावा, 27 रन्स. ते धावांची आक्रमकता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार का? कारण केस तालुक्यातील 2 बडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे मिस्टर केज स्वप्नील चाटे आणि दुसरीकडे बिग ब्लास्ट फरीद लाला. हा डिफेन्स केलाय. सिंगल पूर्ण करताय मला तर दुसऱ्या धावेला जाणार नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि नजर हटी दुर्घटना घटी बघा. जावेद भाई एका हाताने कलेक्शन करून चेंडूला तात्काळ फेकण्याच्या प्रयत्नात होते. अर्थात या कार्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. प्रणव बारकुल बॅकअप देत आहेत. ही गोष्ट मात्र चांगली बघायला मिळाली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं धाव फलकाला पुढे ढकललंय. 29 धावा, 29 रन्स. संयम दाखवलेला आहे. तंत्र बघायला मिळालं. डिफेन्स प्रॉपर बघायला मिळतोय. स्वप्नील यांच्या बॅटमधून सिंगल देखील आपण बघू शकता पूर्ण होईल. 30 धावा धाव फलकावर आहे.
हो हो हो, यावेळेस फरीदलाला स्पेशल स्वीप आहे. ताकदवर तगडा प्रहार. चेंडू इलेक्ट्रिक वेगाने गेला सीमारेषा पार चौकारा. चौकाराचा धावफलकर 34 धावा आहेत. या जोडीला फोडावा लागणार आहे बघा. शनी प्रतिष्ठान या संघाला जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा तर या जोडीला फोडावं लागेल. दोन्ही फलंदाज जर जास्त वेळ सेट झाले तर मात्र धावांचा पाऊस या ठिकाणी पडेल. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. डॉट येतोय पुनरागमन करताना अशोक. 34 धावा मात्र स्थिर. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. खूप दूरवर गेले फरीदलाला, खूप दूरवर गेले. त्यामुळे आपण पंचांना स्थिर आणि निशब्द बघितलं. डॉट चेंडून समाप्ती झाली. 3 षटकानंतर धावफलकावर 34 धावा. गोलंदाजीमध्ये नक्कीच आपण बघू शकता त्या ठिकाणी थोडासा बदल केला गेलेला आहे. सूरज शिंदे यस यस गोलंदाजी मार्कवर. अ, 34 धावा आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू प्रॉपर बॅटवर आला नाही बघा. तर चांगली सुरुवात मी म्हणेल या ठिकाणी सूरज शिंदे यांची. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. नक्कीच स्वप्नील चाटे थोडासा वेळ घेत आहेत. 35 धावा धावफलकावर आहे. परंतु एक चांगली भागीदारी बघा या ठिकाणी. दोन्ही फलंदाजांनी जवळजवळ समसमान योगदान दिलेलं आहे. फरीदलाला या ठिकाणी आज वेगळ्या मूड मध्ये बघायला मिळत आहेत. तर स्वप्नील चाटे देखील त्यांचा क्लास या ठिकाणी दाखवत आहेत. डीप लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका त्या ठिकाणी बाला द बॉस बाळा साखरेत. चेंडू रिटर्न केला जातोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावफलकावर एका धावेची प्रगती आहे. 36 धावा आहेत. थोडीशी जागा होती आणि मला वाटतं खूप वेळ सुद्धा आता फायदा उचलला नाही. चेंडू चांगला म्हणावा लागणार आहे. परंतु या ठिकाणी सिंगल देखील आपण बघू शकता जी खर्च झालेली आहे. 37 धावा होत आहेत धावफलकावर. या षटकामध्ये एक सुरेख मारा आपण बघतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला सूरज शिंदे यांची बघायला मिळते. बैक टू द बॉलर खेळलेला फटका. क्या बात है. बाला द बॉस फिर एक बार चट्टान की तरह खड़े हुए गेंद के पीछे. कमालीचं क्षेत्ररक्षण बघा. याही वेळेस एका धावेवर संतुष्ट व्हावा लागणार आहे. समाधानी व्हावं लागेल. 38 धावा 38 38 धावा धावफलकावर. स्वप्नील चाटे ट्रेडमार्क षटकार. क्या बात है. आपलातून ला जवाब फटका येतोय. 6 धावा.
बघूया. ओ आओ स्ट्रेट टू द फील्डर बघा. फटका चांगला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल मिळेल आणि या ठिकाणी 4 षटकांची समाप्ती. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. मिळते ब्रेक के बाद. अर्धशतक अर्धशतक या ठिकाणी अरे आवाज काय झालं. हॅलो 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 नाही ना. हॅलो 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 बस 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 57 57 आणि फायरिंग फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बोलांची पार न फेडणारी फलंदाजी
दोन षटकार. संघनायक विरुद्ध संघनायक. हा 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 कमबॅक करतायत. 1-13 1 या पद्धतीने शतक पुढे चाललंय. 4 चेंडूंमध्ये 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडूंवर 2 षटकार. म्हणजे आतापर्यंत हिशोब बरोबर इथं, परंतु सामना बाकी आहे. समालोचन कक्षाला सलामी देणारा तिसरा षटकार. म्हणजे सुरुवातीच्या 5 चेंडूंमध्ये 3 षटकार आलेत. 2 चेंडू डॉट देतात. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 5 आपण बघतो. सामना रंगलेला आहे. चला पंचांचे हात समांतर. अवांतरची घोषणा यावेळेस वाईटचा इशारा आला. एका धावेच्या आधाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर 64 धावा आहेत. 17 चेंडूंमध्ये 43 धावांवर खेळताना स्वप्नील चाटे या बॉक्सकट केलेला आहे. सिंगलच्या प्रयत्न फरीदला आला. आपल्या घरात सुरक्षित जाऊन पोहोचलेले. षटक संपले या ठिकाणी. षटक क्रमांक 5 संपल्यानंतर 65 धावा फलकावर. नाबाद सुहाना क्रिकेट क्लब केज सामन्याचा आनंद घेणारा या ठिकाणी नक्कीच डॉक्टर कांदे साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. बघूया बॅटीचा स्पर्श या ठिकाणी त्याला धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू पारितोषिक आहे आदरणीय तारिक भाई केज नगरीतील तारिक भाई यांच्या वतीनं दोन्ही फलंदाजाच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये. फरीद लाला आणि स्वप्नील चाटे 65 धावा बघा धाव फलकावर. आज मात्र सुहाना संघ काय फॉर्म मध्ये. ओहो यावेळेस शिंदे यांच्यावर आक्रमण चढवलंय. चेंडू बांगलाच्या दिशेने जायची मराठा पार येतोय. आणखीन एक चमकदार चौकार. 4 धावेने धाव फलकावर 69 आपण बघतोय. टायर कोच यांच्या वतीनं प्रति षटकार दोन्ही फलंदाजांना 100 रुपये. डिप्लोमाच्या दिशेने केलेला फटका. ओहो क्षेत्ररक्षण कमालीच आहे. आज बाला द बॉस नाही क्षेत्ररक्षकाचं कलेक्शन फिक्स नाहीये. 2 धावा सुंदर कॉम्बिनेशन यावेळेस फरीद लाला आणि स्वप्नील चाटे यांच्या दरम्यान. 50 धावा पूर्ण केल्या यावेळेस स्वप्नील चाटे यांनी. एकदा जोरदार टाळ्या या मॅरेथॉन खेळीसाठी. 21 चेंडूंमध्ये 50 धावा. 71 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघतोय. इष्टा कवरच्या दिशेने केलेला फटका. क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू मागे येतोय. फरीद लाला यांना संधी मिळेल. अगदीच सिंगल पूर्ण होताना आपण बघतोय या ठिकाणी 72 धावा. सूरज शिंदे चेंडू चांगला आहे बघा. समोर मारण्याचा प्रयत्न होता फरीद लाला यांचा. चेंडू बॅटचा संपर्क मात्र झालेला नाहीये. प्रतिम चेंडू डॉट चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे मैदानात. यावेळेस त्यांची मोडतोड मैदानाच्या आतमध्ये फर्निचर डिस्ट्रॉय यष्टांना उद्ध्वस्त केलं आणि पहिल्या विकेटचं पतन फरीद लाला यावेळेस बाद.
फलंदाज प्रमोद मस्के नवीन बॅटर. चला एक तोप बाहेर गेली, दुसरी तोप मैदानाच्या आतमध्ये पाठवली. फलंदाजाला पाणी न्या, पाणी न्या फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतात किरण शाहरुख सर. सेकंड स्पेल मध्ये आज संघाच्या वतीनं गोलंदाजीची संधी मिळाली. आज एक वेगळी जबाबदारी त्यांना दिली गेली. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी आपण बघतो पहिल्या स्पेल मध्ये केलेली आहे. दुसरा स्पेल यावेळेस देखील किरण शाहरुख सरांना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार. स्वप्नील साठे यांची बहारदार खेळ. मिस्टर केज फिर एक बार बरसे. आणि काही वेळात बघा या ठिकाणी स्वप्नील साठे यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं. स्कोरिंग चालू. दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा संधी. टायर कोच यांच्या वतीनं टायर कोच म्हणून टायर भाई कोच यांच्या वतीनं दोन्ही फलंदाजांच्या प्रति षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक येतं. कमालीचा सामना आहे. अगदी या ठिकाणी या सामन्यासाठी आपण स्वागत करतो टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अकबर भाऊ इनामदार यांचं. त्यांचं स्वागत. पहिल्या चेंडूच्या बाहेर जागा आणि त्यानंतर आपण बघतोय चेंडू गेला सीमारेषेवर. इथं चौकार. 4 धावा. शहात्तर धावा होत आहेत त्या ठिकाणी. स्वप्नील साठे गतीपरिवर्तनाचा फटका. चेंडूला उंची जावेद चेंडू खाली. पहिल्या विकेटचा पता मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी पुढे लागणार करताना शाहरुख सरांनी पहिला मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला. अर्धशतकवर स्वप्नील साठे बाहेर. आणि या विकेटसाठी आदरणीय बाळासाहेब मोरे यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक किरण शाहरुख सरांना. काय पुनरागमन केलंय बघा. या अगोदरच्या चेंडूवर स्वप्नील साठे यांच्या बॅटीतून चौकार आला होता. परंतु त्यानंतर चेंडू किरण शाहरुख सर यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा नय्यूम यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. हा बक्षीस चालू आहे आज. नय्यूम मैदानात गेलाय. चेंडूला पाठवलं बाहेर. क्या बात आहे. चेंडू खराब होता. यार्करचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला आणि चेंडूला या ठिकाणी फायदा उचलला. अखलाकी इनामदार यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन 300 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार मात्र आलेला आहे. त्याचप्रमाणे दोन्ही फलंदाजांना देखील या ठिकाणी टायर भाई कोच यांच्या वतीनं प्रति षटकार 101 रुपये. दोन्हीही फलंदाजांना. विकेट साठी शाहरुख सरांना देखील पुन्हा एकदा 200 रुपयांचं पारितोषिक असेल जर त्यांनी फलंदाजाला बाद केलं. बाळासाहेब मोरे यांच्या वतीनं पारितोषिकांचा देखील या ठिकाणी पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय.
हा नवीन यांनी प्रारंभ केला. षटकाराने 82 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. बॅटीचा स्पर्श चेंडू पकडला जातो. पुन्हा एकदा किरण सरांनी दाखवून दिलं त्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेस मोठा फटका होतो त्यावेळेस पुनरागमन करीत असताना मात्र किरण सारोख सर फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये ठेवीत नाही. विकेटचं पतन आहे. नियम देखील बाहेर. आणि पुन्हा एकदा बाळासाहेब मोळ यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी किरण सारोख सरांना येत आहे. बघा संधीचं सोनं कसं करावं तर ते किरण सारोख सरांसारखं करावं. आज गोलंदाजीची संधी मिळाली आणि आज मात्र भनात वेगवान गोलंदाजी त्यांची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ब्याऐंशी धावा धावफलकावर. षटक क्रमांक 7 2 चेंडू शिल्लक. कृष्णा मुंडे मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंगऑफच्या दिशेने केलाय. बाला द बॉस. आज बाला द बॉस यांनी खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं बघा. आज चीनी भिंतीप्रमाणे उभे आहेत. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 83 धावा धावफलकावर आहे आणि शेवटचा चेंडू असेल. हा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि प्रणव बारकुल खूप साधारण क्षेत्ररक्षण बघा. आणि चेंडू गेलेला आहे सीमेरेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 87 धावा 87 रन्स ऑन बोर्ड. 7 षटकं संपलेली आहे. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा मनोज कदम संघनायक गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मुंडे. नॉन स्ट्राईक एंडवर प्रमोद मस्के आणि तायरबाई कोच यांच्या वतीनं मात्र पारितोषिकांचा वर्षाव. प्रति षटकार 100 रुपये सर्व फलंदाजांना. सहारा संघाच्या सर्व खेळाडूंसाठी. पहिला चेंडू दिशाचे भटके तो मिलेंगे फटके. पहिल्या चेंडूवर मनोज कदम यांना आडव्या हाताने समाचार घेतलाय फलंदाजाने. चौकार येतोय. 91 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी कृष्णा मुंडे. आणि कृष्णा मुंडे आता गोलंदाजाला सांगतात वेळ झालेली आक्रमणाची. गती आणि दिशेनं फसवलंय. पुनरागमन मनोज कदम देखील करतायत. चांगला चेंडू लेग ब्रेक आपण बघतोय. प्रॉपर लेग ब्रेक बघा. खूप सुंदर कमबॅक. 91 धावा स्थिर आहे. नाही तोच चेंडू आहे. अगदी मागील चेंडूची रिप्लाय आपण त्या ठिकाणी बघतोय. आवाज आपण बघतोय. पाठोपाठ दुसरा चेंडू निघून गेला. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा दिलेल्या आहे. पॅव्हिलियन मधून आवाज निघतायत. आरडा वरेड चाललेला आहे आणि हा 91 धावा स्थिर आहे. क्रिकेटचा महासंग्राम केज नगरीमध्ये. हा लिडिंग एज पकडला जाईल. कृष्णा मुंडे बाद. विकेटचं पतन या ठिकाणी. आणि या विकेटसाठी मनोज कदम यांना येत आहेत 200 रुपयांचं पारितोषिक आदरणीय बाळासाहेब मोळे यांच्या वतीनं. क्या बात आहे. आज बक्षीसदाते देखील भरपूर. 91 धावांवर आपण बघतोय चौथा फलंदाज परतलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जात आहेत नवीन बॅटर शोएब इनामदार. आणि अकलक इनामदार यांच्या वतीनं शोएब यांच्या प्रति षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया. एक वाईट बॉल आणि कुणीतरी बाद आहे आणि वाईड वर रिव्ह्यू घेतलेला आहे. हा वाईड साठी रिव्ह्यू आहे.
वाईट साठी रिव्ह्यू आहे. फलंदाज कोण बाद आहे सर? शोएब. हा शोएब बाद आहे. तर नवीन आलेला फलंदाज स्ट्राईकला जाणार आहे बघा. इट्स अ व्हाईट बॉल. हा व्हाईटच आहे आणि फलंदाज बाद आहे. धाव बाद आहे. बघूया. पुन्हा एकदा मला वाटतं धावेचा प्रयत्न आहे. चेंडू डॉट असेल कारण त्या ठिकाणी फलंदाज धाव बाद आहे. शेवटचा चेंडू. बॅटीचा स्पर्श आहे. मला वाटतं त्या ठिकाणी हा चला धावबाद झालेला आहे. रनआउटची आहे ठीक आहे बघा बरोबर. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 4 फलंदाज बाद झाले. हायलाइट्स लाईनीत यायचंय. हा 92 धावा झालेल्या आहेत. 93 धावांचं लक्ष आहे. हा टॉसला बघा. टॉसला नयूम भाऊ आपण सही झाला का अभ्यास? अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर काम अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का. टायर बाय कोच किरण सारोख सर. हा किरण सारोख सर यांना देखील पारितोषिक आहे. मनोज कदम यांना सुद्धा पारितोषिक आहे या ठिकाणी. बाळासाहेब मोळे यांच्या वतीनं या ठिकाणी आपण पारितोषिक देतोय. 2 विकेट्स बघा. किरण सारोख सरांना मिळत आहे 400 रुपये प्रति विकेट. 200 रुपयांचं पारितोषिक होतं बाळासाहेबांच्या वतीनं. आज किरण सरांनी संधीचं सोनं केलंय. मनोज कदम यांना 200 रुपये. 1 विकेट त्यांनी घेतली. या 93 धावा करायच्या आहेत. 93 धावा करायच्या. धावांचा डोंगर उभा केलाय. स्वप्नील साठे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यांना मिस्टर केच का म्हणलं जातं. एक झंझावती अर्धशतक आणि 92 धावा बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. त्याचप्रमाणे आज फरीदलाल यांनी देखील जबरदस्त फलंदाजी केली. एक मोठी भागीदारी सुरुवातीला बनवल्या गेली परंतु त्यानंतर बरीच पडझड झाली. शेवटच्या काही षटकांमध्ये मात्र धावा मिळाल्या नाही कारण त्या ठिकाणी किरण सारोख सर आणि मनोज कदम यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पुनरागमन केलं. हा टॉस आधी यायचं तेच कॉल दिला होता मी. किंग रिबल आणि याची बाजीगर. चला दोन्ही संघ आहेत.
लास्ट कॉल आहे आपल्याला, लास्ट कॉल. किंग रिबल आणि एच.जी. बाजीगर. टॉसला शहबाज भाई आले मला वाटतं. चला लवकर. चला किंग रिबल संघनायक यायचं, बाजीगर संघाचे संघनायक आलेले. आणि जर पहिल्या षटकामध्ये प्रणव बारकुल यांना गोलंदाजाने बाद केला तर त्या गोलंदाजाला राहुल चाटे यांच्या वतीनं 500 रुपये. टॉस केला जातोय. यासाठी आपण बघू शकता केज तालुक्यातील एक बेस्ट ऑलराऊंडर संकेत चाटे हे आलेले आहेत. दोन्ही संघनायक देखील आहेत. टॉस केला जाईल किंग रिबल यांच्या विरोधामध्ये एच.जी. बाजीगर. बाजीगर बॉलिंग. बालाजी जाधव आणि प्रणव बारकुल धावांच्या पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये तर कृष्णा मुंडे यांनी पहिल्या चेंडूचा भार आपल्या खांद्यावर घेतलाय. आणि क्रीडा रसिक या सामन्यासाठी खास उपस्थित आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे. 93 धावा करायचे आणि शनी प्रतिष्ठान संघाकडून एक थोडासा वेगळा प्रयोग केला गेला. बालाजी जाधव यांना आज आघाडीला पाठवले. आज त्यांची सुद्धा परीक्षा आहे. नवीन चेंडूसह नेहमीप्रमाणे कृष्णा सज्ज असेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर आक्रमण प्रणव बारकुल. पहिला चेंडू, पहिला खंडित आणि दणदणीत चौका. हा 93 धावा बनवायच्या. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. दुसरा चेंडू दिशा दिसत आहे. यावेळेस मात्र प्रोडक्शन आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. प्रमोद मस्के त्या ठिकाणी चेंडू रिटर्न करतायत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर. बिग बॅटल ऑफ क्रिकेट. दोन मोठे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आणि केज नगरीमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. चला पंचांची आता समांतर झालेली आहे. अवांतरची गोष्ट आहे या ठिकाणी. हो 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 यावेळेस बघा अतिशय सुरेख चेंडू. पहिला विकेटचं पतन. शनी प्रतिष्ठान संघाला बसलेला पहिला धक्का, पहिला हादरा.
चला एका दिशेनं पुन्हा एकदा वेगळा प्रयोग या ठिकाणी 12 साखरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्या विकेटचं पतन झालं. 6 धावा धावपळ कव्हर आहे. कृष्णा मुंडे यांनी सुद्धा संघाला पहिलं यश मिळवून दिलं. पहिला चौकार जरी आलेला असेल परंतु कृष्णा मुंडे यांनी देखील सांगितलं मी अजून गोलंदाजी करीत आहे, पिक्चर अभी बाकी आहे. क्वाड बिहाइंडचं अपील, क्वाड बिहाइंडचं अपील 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 आणि फक्त अपील आहे. पंचांनी अपीलला दाद मात्र दिली नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. बेस्ट संघाचे संघनायक अक्कमभाई इनामदार त्यांचं देखील स्वागत आहे. बघा आज अनेक संघनायक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं नक्कीच स्वागत आहे या ठिकाणी. बॅटीची कडा घेतोय चेंडू. इनसाइड एज आपण त्या ठिकाणी बघितला. दुसऱ्या धावेचे प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. प्रत्येक धावेला महत्व दिलं जात आहे कारण या ठिकाणी 93 धावा करायच्या. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलक कव्हर. 1 चेंडू शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल या ठिकाणी कृष्णा मुंडे यांचं. चांगली गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. बघूया आज फटका फसतोय हा देखील. हो अरे खूप मोठी संधी होती बघा. त्या ठिकाणी जर बघितलं तर नक्कीच एक सर्वसाधारण झेल सुटला. कॅच सुटा गेंदबाज का दिल तुटा. आणि या तुटातुटीत आपण बघतोय पहिलं षटक देखील संपलं आणि पहिल्या षटका संपल्यानंतर धावफलकावर 1 बाद 9 धावा शनी प्रतिष्ठान केच. येणाऱ्या काळामध्ये 42 चेंडू 84 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. खासदार चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं महायुद्ध. ज्यांना बघायचंय त्यांनी केज मध्ये यायचंय आणि खासदार चषकाचा आनंद घ्यायचा आहे. अगदी या स्पर्धेसाठी परिश्रम घेणारे बाळासाहेब मुळे, जैरुद्दीन हाफिसाब, मेजर संदीप, राम पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आणि त्यांच्या परिश्रमाचं फळ म्हणजे आज स्पर्धेचा 7वा दिवस. हा भुजंग भुजंग मेन आयोजक भुजंग. बघूया क्वाड बिहाइंडचा अपील आहे. चिडू बॅटचा संपर्क नाही. अजिंक्य वाघमारे पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. शिस्तबद्ध गोलंदाज आहे बघा अजिंक्य वाघमारे. चांगली ऍक्शन आहे, चांगले गोलंदाज आहे, उंची चांगली आहे. प्रणव बारकुल बॅक टू द बॉलर. फटका खेळलाय. धाव मिळणार नाही. त्या ठिकाणी बॅकअप येत आहे. कय्यूम नय्यूम चांगला बॅकअप. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू निर्धाव. फलंदाजांना बंदिस्त केलं जात आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी. हा रिव्हर्स केला. काय क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब. तब्बल 3 धावांचं रक्षण केलं. अरे लिखा 30 सिंगल पूर्ण झाले. 10 धावा डबल डिजिट मध्ये आपण बघतोय पूर्ण झालेले आहेत. 39 चेंडू 83 धावा. लक्ष मोठं आहे. कामगिरी मोठी करावी लागेल आणि गोलंदाजांची स्तुती सुद्धा करावी लागेल. चांगली गोलंदाजी करतायत आघाडीचे दोन्ही गोलंदाज. एकीकडे कृष्णा मुंडे, दुसरीकडे अजिंक्य वाघमारे. चलेगा पाणी लेना अर्जंट क्या मैच है हा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. यावेळेस फलंदाजाला टाटा बाय बाय करतोय. खेळपट्टीचा सदुपयोग करताना गोलंदाज अजिंक्य निर्धाव चेंडू. फलंदाजांना बंदिस्त ठेवलाय.
ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला उंची आहे आणि त्यानंतर रोखला जाईल मला वाटतं हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपण बघतो या ठिकाणी मिळवल्या गेल्या. 2 धावेनं पुढे जाईल डझनभर धावा धावफलकावर. या षटकामध्ये जर बघितलं तर 5 चेंडूंमध्ये अजिंक्य वाघमारे यांनी फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहे. शिस्तबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बघूया. चला आडव्या हाताने यावेळेस चेंडूला उडवलेलं आहे. चेंडू वन बाउंड जातोय, सीमा रेषा पार येतोय, खन खन येत आणि दणदणीत चौका. षटक या ठिकाणी संपला गेलं. 2 षटकानंतर धावफलकावर 16 धावा, 36 चेंडू, 77 धावांची गरज. तर जाऊया. यशस्वी गोलंदाज कृष्णा मुंडे फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, सज्ज असतील गोलंदाजीसाठी. 36 चेंडू, 77 धाव्यांची गरज. पहिला चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळालेले आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावर. फलंदाजांना गेर बदलावा लागेल. या ठिकाणी दोन्हीही गोलंदाजांचं कौतुक देखील करावं लागेल. ज्या प्रकारे या ठिकाणी अजिंक्य वाघमारे आणि कृष्णा मुंडे गोलंदाजी करतायत. आतापर्यंत जर बघितलं तर सुहाना संघाचं वर्चस्व या सामन्यावर आहे. वेळ घेत मारलेला फटका आहे बघा. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही 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 खूप खराब क्षेत्ररक्षण बघा. त्या ठिकाणी आपण बघू शकता 2 धावा पूर्ण झाल्या. अगदी त्या ठिकाणी एक सिंगल खर्च झाली असती बघा, परंतु अधिकची 1 धाव खर्च झाली आणि धावफलकाला पुढे ढकललं गेलं. 19 धावा धावफलकावर आहे. सामन्यामध्ये रोमांच, या स्पर्धेमध्ये रोमांच आणि या स्पर्धेचं श्रेय आयोजकांना आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. 34 चेंडू, 74 धाव्यांची गरज. 34 चेंडू, 74 धावा. आता मागच्या सामन्यामध्ये आपण बरंच काही बघितलं, बरंच काही शिकलो. चला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. यावेळेस झेल पकडलाय आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद आहे. संघ नायक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संघाचा नेता मनोज कदम. हा सामना संपल्यानंतर यज्ञ बाजीगर संघाचे संघनायक त्यांना मात्र विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आजच्या सत्रामध्ये 5 सामने आहेत आणि आज 5 सामन्याची मेजवानी आहे सर्व क्रीडा रसिकांना. प्रवासातील सामना क्रमांक 2 शनी प्रतिष्ठान यांच्या विरोधामध्ये सुहाना क्रिकेट क्लब केज. बघूया. मनोज कदम यांच्या विरोधामध्ये कृष्णा मुंडे. बघा काय गोलंदाजी, सेलिब्रेशन
सेलिब्रेशन, हा आनंद बघा. इनसाइड एज आणि या ठिकाणी मनोज कदम यांच्या उजव्या इष्टीला वाकवलंय चेंडूला. प्राइसलेस विकेट, अमूल्य धक्का. मनोज कदम यावेळेस पकडला गेलाय, फलंदाज बाद आहे. जावेद शेख, चलो मैदान में सीना ताने. बघूया आता संकट वाढत चाललेले, संकटांचा आभाळ आलंय मैदानावर. जर बघितलं तर पुन्हा एकदा सुहाना संघानं वर्चस्व निर्माण केलंय. या सामन्यावर पकड निर्माण केलेली बघा. जावेद भाई मैदानाच्या आतमध्ये आले. प्रणव बारकुल एका दिशेने स्थिर आहे. आज काय होणार आहे? एकीकडे अस्तित्वाची लढाई आहे तर दुसरीकडे प्रतिष्ठेची लढाई आहे. दोन संघ दोन वेगवेगळ्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये आलेले. कृष्णा मुंडे, आपण बघतोय कृष्णा मुंडे आघाडीचे गोलंदाज. त्यांनी मात्र या ठिकाणी कमाल केलेली आहे. कमालीची गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. सुरुवातीचे तीनही धक्के कृष्णा मुंडे यांनी दिलेत. बघूया पहिला चेंडू आहे. हा थोडासा समजू शकले नाही बघा. लेग बाईटच्या माध्यमामध्ये एक सिंगल मात्र पूर्ण करतील. 20 धावा धावपळकावर आहे. प्रणव बारकुल आयकॉन मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. षटक क्रमांक 3. कृष्णा वेगावर स्वार झालाय. रफ्तार का राजा झालाय आणि वेगानं सजलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टाकली जाते. चेंडू कट केलेला आहे. दिशा मात्र चेंडूला दाखवली. त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतील. एका धावेनं धावफलक आपण बघू शकता. पुढे जाताना बघायला मिळेल 3 बाद 21 धावा धावफलकावर आहे. 30 चेंडू 72 धावा. 30 चेंडू 72 धावा. तर गोलंदाजीमध्ये जास्त बदल केलेले यावेळेस संघनायक स्वप्नील चाटे यांनी. अजिंक्य वाघमारे पुन्हा एकदा हा डीपच्या दिशेने केलेला फटका फरीदला आला. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालाय परंतु चला नशिबाने साथ नाही दिली. 2 धावा पूर्ण करते. जावेद भाई हुशार माणूस बघा. तर कधी कधी चांगलं काम अंगलट येतं बघा. 23 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या. धावा बनवाव्या लागणार आहे जर तुम्हाला जिंकायचं आहे. कारण सुहाना संघाने निर्धार पक्का केलेला आहे. प्रणव बारकुल यांनी चेंडूला उडवला. विरोधी गोलंदाजाला सांगितलं मी अजून मैदानात आहे. षटकार आला. 29 धावा धावफलकावर. विजयाचे समीकरण बदलली जातात. 28 चेंडू 64 धावांची गरज. आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद आहे बघा. जावेद शेख याच कामासाठी ओळखले जातात आणि प्रणव बारकुल कळमकर आयकॉन. बघूया बघूया पुढचा चेंडू आहे. विजयाचं समीकरण या षटकारामुळे थोडंसं बदललंय.
पुन्हा एकदा प्रणव बारकुल ऑन फायर. लगातारचं दुसरं आक्रमण केलं गेलं. या ठिकाणी येतोय हा एंड हँडसम षटकार. पाचवी धावाला फलकावर आहे आणि झोपलेला प्रणव बारकुल जागा झाला. देखा 27 चेंडू 58 धावांची गरज. अगदी मागील 2 चेंडूंवर जर बघितलं तर सामन्याची सूत्र बदलली आणि या ठिकाणी शांत असलेलं मैदान अचानक जागा झालं, कारण 2 चेंडूंवर 2 दिशेला 2 गगनचुंबी षटकार खेचले प्रणव बारकुल यांनी. बघूया हाँ देखे जरा किसमें कितना है दम, और जिसमें है दम वो है भारतीय सिंघम. हा 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 रिवर्सचा प्रकार उलट्या हातानं यावेळेस चेंडूला त्याची जागा दाखवून गगनचुंबी षटकार. लगातारचा तिसरा षटकार आलाय. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक बाळासाहेब लोह यांच्या वतीनं प्रणव बारकुल यांच्यासाठी. 41 धावाला फलकावर. 26 चेंडू 52 धावांची गरज. या सामन्यामध्ये या षटकामुळे आपण बघतो या सामन्याचं चित्र बदललंय. पिक्चर बदलला, वातावरण बदललं, सामन्याने रंग बदलला. बघूया यावेळेस लगातारचा चौथा झंझा होतो. या ठिकाणी आपण बघतोय छत्रपतींच्या छावा होऊन जातोय 6 धावा षटकार. 47 धावा फलकावर आणि या षटकामध्ये सुहाना संघ बॅकफुटीवर गेलेला आहे. मोठं करून टाकलं. प्रणव बारकुल नावाचं वारं मैदानात आलं आणि या वाऱ्यानं काही क्षणात वाऱ्यात रूपांतर केलं. आमचे मित्र कार्तिक मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता 47 धावाला फलकावर आहेत. 25 चेंडू 46 धावांची गरज. पंचवीस चेंडू 46 धावा. मीटिंग मैदानाच्या आतमध्ये पार झालेली आहे. प्रणव बारकुल स्ट्राईक एंडवर. बघूया क्या बात क्या बात क्या बात. लाजवाब फलंदाजी. जो उड़ाने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. चेंडूला उडवतात. आज मात्र दिवाळी मैदानाच्या आतमध्ये प्रणव बारकुल 5 चेंडूंवर लगातार 5 षटकार. 53 धावा धावपळकावर. 24 चेंडू 40 धावांची गरज. तोंडाचं पाणी पळवलंय आणि याला क्रिकेट म्हणतात. काही क्षणात या सामन्याचा रंग बदलला आणि वेगवेगळ्या रंगाची उधळण प्रणव बारकुल यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी आणि मनाला हिरावून टाकणारी ही फलंदाजी. आणि प्रणव बारकुल यांनी पुन्हा एकदा सांगितलं मी या मैदानात का आलो आणि मी का थांबलेलो आहे.
संघनायक आलेले यावेळेस आपण बघू शकता स्वप्नील चाटे त्यांच्या समोर आहेत जावेद शेख. जावेद शेख यांना सुद्धा विसरून चालणार नाही बघा, कारण जावेद शेख पलीकडे उभे आहे, त्यामुळे प्रणव बारकुल स्ट्राईक वर उभं आहे. ही भागीदारी आहे. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. आता जावेद शेख काय करतील, साहजिक आहे, प्रेक्षकांना उत्कंठा असते. आणि आता फटका खेळलाय 2 क्षेत्ररक्षक आणि जावेद भाई यांनी सांगितलंय अरे मी सुद्धा फलंदाजीला आलेलो, आणि त्यांनी स्वप्नील चाटे यांचं स्वागत केलं चौकारानं. 57 धावा आहेत. दोन्ही दिशेनं आक्रमण झाले, दोन्ही दिशेनं हल्ला बोल झालाय, आणि गोलंदाजांना मात्र या ठिकाणी आता सुट्टी नाही. 57 धावा धावफलकावर. 23 चेंडू 36 धावांची गरज. यावेळेस जावेद शेख शो चालू झालेला आहे. भुजंग बघूया. दोन्ही दिशेनं आक्रमण होताना बघतोय. 57 धावा, 57 रन्स ऑन बोर्ड, आणि त्यानंतर 23 चेंडू 36 धाव्यांची गरज. स्वप्नील चाटे पुनरागमन करणार का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळी झेल असणार आहे. झेल सुटलाय. आता झेल सुटलाय की सोडलाय हा येणाऱ्या काळामध्ये कळेल. सिंगल पूर्ण करतायत. धाव फलक मात्र 1 ने पुढे जाईल. त्या ठिकाणी 57 धावा धावफलकावर. माफ करा, 58 धावा धावफलकावर. तसं करू नका ना, मॅच बॉल आलाय मला वाटतं. स्वप्नील चाटे हा थोडस पुनरागमन त्यांनी नक्कीच केलंय. प्रणव निघाला चेंडू. लगातारचा 6वा षटकार हा. 6 चेंडू 6 षटकार. मोठा विक्रम या ठिकाणी प्रस्थापित झालाय. 64 धावा धावफलकावर आहे, आणि या ठिकाणी विकास मुळे यांच्या वतीनं 500 रुपये सलग 3 षटकारांसाठी. हा म्हणजे आता जे षटकार घेतले 6 चेंडूंमध्ये 6 षटकार, त्याकरता या ठिकाणी विकास मुळे यांच्या वतीनं 500 रुपये येतात. बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार, त्यांचं स्वागत. 64 धावा धावफलकावर. बघूया. वाव, कधी इकडे कधी तिकडे. एकदा जोरदार टाळ्या. प्रणव बारकुल स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक. 15 चेंडूमध्ये 50 धावा. या अर्धशतकासाठी संघ मालक आदरणीय बाळासाहेब मुळे यांच्या वतीनं 500 रुपये. विजयाचं समीकरण आपण या ठिकाणी बघू शकता. 20 चेंडू 25 धाव्यांची गरज. अगदी अगोदर प्रणव बारकुल असं वाटलं वारं आलंय, मग वादळ वाटलं, आता सुनामी झाली. आडव्या हाताने आणलाय. शरीरलाला त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक आहे. शरीरलाला जास्त चुका करीत नाही, सिंगल मिळेल. त्या ठिकाणी आपण जावेद शेख यांना बघतोय. स्ट्राईक एंड वर 69 धावा धावफलकावर आहेत. 19 चेंडू 24 धाव्यांची गरज. 19 चेंडू आणि 24 धावांची गरज. बघूया. संघ मालकाने बघूया. यावर जावेद भाईने आक्रमण केलंय. जावेद भाई
क्या बात है. 18 बॉल. एक तरफ आग है दूसरी तरफ खाई और सुहाना के गेंदबाजों की हो रही पिटाई. गोलंदाजांना घेतलं गेलं. 18 चेंडू 18 धावांची गरज. एक वेळ असं वाटत होतं शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल आणि आता असं वाटतंय किती लवकर सामना संपवतो सांगता येणार नाही. बघूया. बघूया गणेश आले. चला चेंडूला उंची आहे आणि चेंडू जाणार मैदानाच्या बाहेर. आता मात्र धावा थांबले नाही पाहिजे बघा, कारण आता 12 धावांची गरज आहे. गणेश गोलंदाजीसाठी आले. हा जेसन गोलंदाज आणि बॅट्समॅन समोर उभा आहे. हे वेस्ट इंडिज विरुद्ध वेस्ट इंडिज आहे. हा हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक धडकेने कृष्णा मुंडे चांगला क्षेत्ररक्षण एक सिंगल पूर्ण करतायत. 82 धावा आहेत. येणाऱ्या काळामध्ये 11 धावांची गरज आहे. बघूया तरुण गोलंदाज बघा. ड्राईव्ह नक्की केला. चेंडूला उंची आहे लांबी नाहीये. हा यावेळेस पकडते. चला जावेद भाईने मध्यात साथ सोडली बघा, परंतु जावेद भाई साठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे, कारण एक षटकार एक चौकार त्यांनी सुद्धा लावलेला आहे. 15 में क्या यांनी यावर जात आहेत किरण सारुख सर. आज गोलंदाजी मिळाली. गोलंदाजीमध्ये त्यांनी सोनं केलं आणि त्यानंतर आज फलंदाजी सुद्धा वरच्या क्रमांकावर मिळालेलं आहे. हिरे स्वयंप्रकाशी असतात बघा, त्यांना सूर्याची गरज नसते. जाऊया किरण सारुख सर सिंगल पूर्ण करतात. आता खोललंय किरण सरांनी, आज नाही खोललंय. लेग बायचा इशारा आलाय, माफ करा. बघूया प्रणव पारकुल बॅटेजीकडे यावेळेस. चेंडू पूर्णतः बॅटवर आला नाही. गणेश पवार यांची मी स्तुती करेल बघा, कारण एका मोठ्या रंगमंचावर त्यांना गोलंदाजीची संधी दिली. आपली स्वप्नील चाटे यांचे सुद्धा आभार मानणं गरजेचं असेल, कारण अशाच खेळाडूंसाठी गेली 1.5 महिन्यापासून या ठिकाणी बाळासाहेब मुळे असतील, हाफिज साहेब असतील, मेजर संदीप असतील, राम भाऊ असतील, त्यांचा सर्व मित्र परिवार राबतोय. अनेक नवीन सितारे या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. सामन्याचा निकाल जो लागेल तो लागेल बघा, परंतु ही हिरे सापडून काढली. चला जय सुटला आणि मला वाटतं चौकार सुद्धा द्यावा लागेल. होल्डरला विकेट मिळाली असती. आता हाफिज साहेब यांनी एक नवीन नामकरण केलं गोलंदाजाचं. 12 चेंडू 4 धावांची गरज आहे. चार धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज, नवीन शोध. आनंद वाटतो बघा. सुजल
सार्थक देशमुख आहे. गोलंदाजीवर चांगलं टाकलं 4 धावा बनवायच्या. किरण शाहरुख सर स्ट्राईक वर आहे. हो हो हो, कडक कडक चटका. सिंगल. त्याची कॅच पण सुटली होती वाटतं. सिंगल या ठिकाणी पुढे. बघूया अगदी सामना संपलेला. एकदा जोरदार टाळ्या बघा प्रणव बारकुल यांच्यासाठी. हा विलासमुळे आपण यायचंय इकडे. आपलं पारितोषिक द्यायचंय विलासमुळे. आपण पुढे यायचंय बाळासाहेब. आपण देखील आपलं पारितोषिक त्या ठिकाणी द्यायचंय. 21 चेंडू आणि 68 धावा. एकदा जोरदार टाळ्या प्रणव बारकुल आणि किरण शाहरुख सरांसाठी. देशमुख सर आपण यायचंय. वर्षा एंटरप्राइजेस आपण यायचं इकडे. देशमुख सर चला चला. जोरदार टाळ्या प्रणव बारकुल.